रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊन जातात. यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आहे. त्यानिमित्ताने काही गोष्टी आहेत ज्या अग्नीमध्ये आपल्याला आवर्जून टाकायच्या आहेत. घरात सतत कटकटी किंवा भांडणं होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचे लाकूड अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरण शांतता टिकून राहते. घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर गाईच्या शेणांपासून बनवलेल्या गोवऱ्या होळीत वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मकता जळून खाक होण्यास मदत होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. जर तुमच्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल किंवा सतत आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचे पान एकत्रितपणे होळीत अर्पण करा. 2 कापूर, 2 लवंग, 2 विड्याची पानं घेतली तर चालेल. यामुळे अनारोग्य दूर होऊन कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभतं. नवीन धान्याची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या उंब्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा मातेचा कृपा कायम आपल्यावर राहते. पैशांची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर होळीत थोडी यज्ञ सामग्री अर्पण करा. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. यामुळे देवाची विशेष कृपा राहते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीतील दोष, कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात. त्याचबरोबर एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होते. ज्यांना नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला गेला आहे. होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते. हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमी भासू नये म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा महत्त्वाचा मानला जातो. व्हिडिओची माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.